पुलाव. ओ माय गॉड! इतकं भारी झालंय ना हे, की मी थांबूच शकत नाहीये. मी हे संपवणार आहे आत्ता आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पहा. कारण खरंच खूप भारी झालं. ही रेसिपी बनवण्यासाठी आता सर्वात आधी आपल्याला तांदूळ धुवून 15 ते 20 मिनिट भिजवायचे आहेत. सोबतच 2 ते 3 बॅडगी मिरची देखील या ठिकाणी भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं उकळून घ्यायचं आहे आणि मीडियम काप केलेले बटाटे शिजवून घ्यायचे आहे. बटाटे 40 ते 50% शिजले की त्यातच वाटाणा परत शिजवून घ्यायचा आहे. गॅसच्या दुसऱ्या बाजूला देखील एक भांडं ठेवायचं आहे, पाणी घालायचं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसं नाही, ॲक्च्युली थोडंसं जास्त मीठ घाला, कारण जेव्हा आपण हे राईस ड्रेन करतोय तेव्हा मीठ कमीच पडतं. जे तांदूळ भिजवलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे. 2 ते 3 चमचे तेल देखील यामध्ये ॲड करायचं आहे आणि तांदूळ थोडं शिजलं की लगेचच हळद देखील त्यामध्ये ॲड करायचं आहे. या प्रोसेसने ना कलर खूप छान येतो राईसला, त्यामुळे हळद स्किप करायची नाही आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या मिक्सी जारमध्ये जे आपण मिरची भिजवलेली होती ती घ्यायची आहे. लसूण आणि आलं भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आणि हे थोडंसं पाणी ॲड करून मिक्सीला एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची. तवा पुलावसाठी लागणारी बेसिक तयारी तर आपली कंप्लीट झाली आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे. बेसिकशी फोडणी द्यायची, जिरे, मोहरी, कढीपत्ता. या ठिकाणी दीड बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो छान सॉटे करायचा आहे आणि इथून पुढची सगळी जी प्रोसेस आहे ती हाय फ्लेमवर करायची आहे. आणि हे करत असतानाच आपला भात जो शिजलेला आहे त्यातलं पाणी पूर्णपणे ड्रेन करून घ्यायचं आहे आणि तो भात थंड झाल्यावरच ही तडक्याची प्रोसेस पुढे चालू करायची आहे. अँड देन आता शिमला मिरची ॲड करायची आहे. शिमला मिरचीनंतर तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. शिमला मिरचीसोबतच मी या ठिकाणी बीन्स देखील घेतलेला आहे. बॅडगी मिरचीने फक्त कलरच खूप जास्त लाल येतो, त्यामुळे या ठिकाणी हिरवी मिरची देखील मी ॲड केलेली आहे. हवं तर तुम्ही ते देखील स्किप करू शकता. छान असं हाय फ्लेमला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड करायचा आहे टोमॅटो. मी या ठिकाणी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्येच भाजीपुरतं जितकं मीठ लागेल तितकंच ॲड करायचं आहे आणि हे छान सॉटे करून घ्यायचं आहे. मस्त असा धूर निघाला पाहिजे, म्हणजे एक छान स्मोकी फ्लेवर आपल्या राईसला मिळतो. त्यानंतर सर्व भाज्या भाजल्यानंतर हे थोडंसं असं मध्ये जागा करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जी आपण मिरची आलं लसूणची पेस्ट बनवली होती ती ॲड करायचं आहे आणि सोबतच 2 ते 2.5 चमचे पावभाजी मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. हा मसाला अजिबात स्किप करायचा नाही आहे, याच्याने खूप छान चव येते. आणि हे सर्व व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर तेलच्या ऐवजी बटर देखील यूज करू शकता. हे सर्व मसाला आणि भाज्या व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित स्टर करायचं आहे आणि लक्षात असू द्या आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुलसुद्धा बारीक करायची नाही आहे. ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवर झाली ना की भाज्यांचा जो क्रंच आहे तो आहे तसा राहतो. सर्व भाज्या आणि मसाले सॉटे करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं हळद ॲड करायचं आहे आणि जे राईस आपण शिजवून ड्रेन करून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे राईसचा. त्यानंतर वाटाणा आणि बटाटे जे आपण शिजवून घेतलं होतं ते देखील वरून ॲड करायचं आहे. हे शिजवून घेतल्यामुळं भाजलेलं नाही आहे. आता हे मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप 2 ते 3 चमचे या ठिकाणी ॲड करायचं आहे. तुम्ही बटर देखील ॲड करू शकता, नो इश्यू. पण तुपाने खूप छान टेस्ट येते. ही आपली तवा पुलावची रेसिपी फायनली तयार होत आली. ह्याला छानपैकी स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडं भाजून घ्यायचं आहे. हा सर्व भाज्या आणि प्लस तो भात आणि मिरचीचा जो एक कलर आला आहे प्लस हळदीचा जो कलर आहे तो भाताला अजून सुंदर बनवतो. या तवा पुलावचा स्मेल तर खूप भारी येतोय आणि आता हा तवा पुलाव सर्व करायचा आहे. गरम गरम तवा पुलाव वर गार्निशिंगसाठी थोडीशी मस्त अशी कोथिंबीर, कांदा आणि सोबतच थोडंसं रायता असेल तर भूकच लागेल नाही का. ही रेसिपी आहे ना, नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये येऊन कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच. बाय बाय.